राजकारणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राजकारणात तुम्हाला रस घ्यायला पाहिजे. तुम्ही मुलांना हे सांगणं बंद केलं पाहिजे. फेसबुकवरती लिहिणं बंद केलं पाहिजे की आय हेट पॉलिटिक्स. नो, यू कॅनॉट अफोर्ड टू हेट पॉलिटिक्स. यू हॅव टू टेक इंटरेस्ट इन पॉलिटिक्स. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. पण फक्त हा दिग्दर्शक मला कास्ट करेल की नाही आणि मी इथे दिसेन की नाही आणि मी पेज 3 वर येईन की नाही ह्याच्यात नाही अडकावं असं मला वाटतं. कारण की मला उलट वाटतं अभिनय आपण त्याच्यामुळेच करू शकू की आपण वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या लोकांशी बोलू, त्यांचे अनुभव जाणून घेऊ आणि एम्पथाइज करू. खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रमच वजनदार व्यक्तिमत्वांचा आहे. आज जे व्यक्तिमत्व इथे येणार आहे त्याचं वजन मराठी चित्रपट सृष्टीवर जे आहे ते त्याच्या कामामुळे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया श्री वसौ अतुल कुलकर्णी आणि गीतांजली कुलकर्णी. इथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं आणि मिस्टर अँड मिसेस कुलकर्णी अतुल कुलकर्णी आणि गीतांजली कुलकर्णी ह्या दाम्पत्याचं खूप खूप स्वागत करतो. थँक्यू. अतुल, रंगदे बसंती म्हटलं तरी सुद्धा त्याला आता किंवा त्याआधी हेराम म्हटलं तर अजून 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली पासून नटरंगपर्यंतचा प्रवास. चाहते म्हणून ज्यावेळेला आम्ही अभ्यास करतो इतका सुंदर इतका असा चढता ग्राफ आहे अभिनेता म्हणून सुद्धा. इनफॅक्ट हेरामच्या वेळेला ज्या वेळेला तुला बघितलं लोकांनी त्यावेळेलाच असं वाटलं होतं की इतकी अप्रतिम ऍक्टिंग म्हणजे देर वॉज नो स्कोप टू इम्प्रूव्ह असं सगळ्यांना वाटलं होतं. पण यू ओनली शोड की आहे त्यावेळेचं. आणि आता अतुल कुलकर्णी बघितल्यानंतर काय वाटतं? काय हेरामच्या वेळेला मला माध्यम अत्यंत नवीन होतं. कारण माझं सगळं ट्रेनिंग नाटकाचं झालेलं होतं. परंतु कमल हासन हा त्यांना जिनियस का म्हणतात, का तो हुशार माणूस आहे हे मला त्यावेळेला कळलं. त्यांनी मला शिकवला. कमलजींनी मला शिकवलं सिनेमा हे माध्यम. वा. कारण त्यांना माहिती होतं की हा नाटकातनं आलेला आहे आणि त्यामुळे बसवून त्यांनी मला कधी शिकवलं नाही. परंतु छोट्या गोष्टीतनं त्यांनी मला ते माध्यम पूर्ण समजावून दिलं. आणि जर कमल हासन ह्या माणसाने जे वयाच्या 4थ्या वर्षापासून सिनेमा करतायत त्यांनी जर तुम्हाला हे माध्यम समजावून दिलं तर मला असं वाटतं की ते कायमचं तुमच्या लक्षात राहतं. आणि त्यांनी माझा विद्यार्थी केला खरा. आणि त्यामुळे नंतर अजून देखील. आणि सिनेमा हे माध्यम असं आहे की त्याच्यात रोज नवनवीन काहीतरी होत असतं. आणि आता तर डिजिटल वगैरेमुळे आणखीन सतत काहीतरी बदलत असतं. आणि त्यामुळे जर तुम्ही अलर्ट राहिला नाहीत तर तुम्ही सर्व्हाइव्ह नाही होणार. पण याचा दुसरा भाग असा की जेव्हा तुम्ही सतत काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असता त्यावेळेला तुम्ही जे जुनं केलंय ते तुम्हाला आवडेन असं होतं. कारण तुम्हाला कळतं की त्यावेळेला तुम्हाला इतकं कळत नव्हतं, इतकी अक्कल नव्हती. आणि त्यामुळे एका गोष्टीचं समाधान होतं की आता तुम्हाला थोडंसं जास्त त्याच्यातलं कळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते समाधान असतं. पण अरे सिनेमाच्या बाबतीत तर ते एकदा छापलं गेलं की छापलं जातं. त्यामुळे परत काही करता येत नाही. छान चित्रपट रिलीज होतोय ज्याचं नाव आहे प्रेमाची गोष्ट. आणि या प्रेमाची गोष्टचा नायक आहे अतुल कुलकर्णी. त्या प्रेमाच्या गोष्टीमध्ये मी जाणार आहे, त्याबद्दल विचारणार आहे, जाणून घेणार आहे. पण त्याआधी ही जी प्रेमाची गोष्ट आहे ही त्या NSD मधली का गीतांजली? NSD मधली आहे. तो मला सगळ्यात जास्त गोष्ट आवडायची त्याची. आमचा एक मराठी ग्रुप होता, ऋषिकेश जोशी, स्वानंद किरकिरे, मी, अतुल, आम्ही सगळे, अश्विनी. NSD मध्ये आम्ही रोज संध्याकाळी भेटायचो. कारण की तोच एक आम्हाला म्हणजे पिरियड होता जेव्हा आम्ही मराठीत गप्पा मारू शकायचो. अदरवाईज क्लासमध्ये इंग्लिश, हिंदी असं बोललं जायचं. आणि आम्ही मराठी गप्पा, मराठी नाटकांविषयी गप्पा. आणि ह्या सगळ्या अतुलमुळे सगळे एकत्र यायचे. अतुल मोरक्यासारखा होता. तर त्याच्यात ती जी लिडरशिप क्वालिटी होती ती मला फार आवडायची. आणि आय एम अ व्हेरी गुड फॉलोअर. दॅट वॉज व्हेरी कम्फर्टेबल फॉर मी असं होतं. आणि त्यामुळे मला तो खरं तर आवडला. मग प्रपोज कोणी केलं? मी. हे तर मला अपेक्षित होतं. कारण अतुल प्रपोज कसं करेल हे मात्र मी इमॅजिन करू. त्यांनी ते लग्न नाही करायचं असं ठरवलं होतं. आणि प्रेमात नाही पडायचं असंही ठरवलं होतं. काय होतं हे अतुल? म्हणजे काय 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 विचार काय होते त्यावेळेचे?
खरं तर आत्तापेक्षा फार वेगळे नव्हते. लग्न करायचं नाही असं तेव्हा ठरवलं होतं आणि तसंच खरं आत्ताही आहे, फक्त लग्न झालं एवढाच फरक आहे. विविध कारणं होती, सगळी काही जाहीरपणे सांगण्यासारखी कारणं नाही आहेत, परंतु असं वाटलेलं होतं की इनफॅक्ट मी NSD ला जाण्याचं एक कारण म्हणजे अभिनय शिकण्याचं एक महत्त्वाचं कारण सोडलं तर दुसरं कारण असं होतं की चला 3 वर्ष आयुष्य जगून संपेल असा विचार होता त्यावेळेला. पण मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा फेजेस येतात आणि तुम्हाला कुठेतरी जगावरती सूड उगवायचा असतो आणि तुम्हाला असं वाटत असतं की नाही कसं माझ्यावरती अन्याय झालाय वगैरे 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 वगैरे. आणि तो एक पिरियड होता, ती एक फेज होती असं मला वाटतं. पण गीतांजलीचं क्रेडिट असं आहे की ही सगळी माझी फेज तिला डिटेलमध्ये माहिती होती आणि तरी सुद्धा म्हणजे माझे आजोबा आईचे वडील 92 वर्षाचे आहेत, ते तिला मेनका म्हणतात. ते म्हणतात विश्वामित्राची तू तपस्या भंग केली. पण हा दुसरा काहीच विचार म्हणजे आयुष्याचा पुढचा असा काहीच विचार नव्हता, काही स्वप्न अशी डोळ्यासमोर नव्हती. ऍक्टिंग बद्दलचं पॅशन होतं, नाटकाची आवड होती आणि तेच फक्त डोक्यात होतं की तेच करायचं बस. त्याच्या पलीकडे काही डोक्यात नव्हतं जोपर्यंत हिने विचारलं नाही. त्याच्यानंतर मग अर्थातच मग त्याच्यानंतर काय वाटलं? मेनकेनी काय म्हणतात तपस्या भंग केल्यानंतर विश्वामित्राला नक्की काय वाटलं मनामध्ये? एक तर जी जागा तिने जिथे विचारलं तिथे आजकाल आंदोलनं होतात. दिल्लीमध्ये इंडिया गेटच्या लॉन वरती तिने मला विचारलं, जिथे आता लोक मेणबत्त्या घेऊन आंदोलन हुतात्मा स्मारक तिथे. बापरे. हा, तर तिथे त्यांनी मला विचारलं. मी एक 3-4 मला वाटतं दिवस घेतले. मी तिला लगेच हो नाही म्हणालो. काय अतुल, काय हे 3-4 दिवस घेतले आणि मग मी तिला म्हणालो की हा हो हरकत नाही असं. आणि पहिलं पत्र मी माझ्या घरी लिहिलं, लग्न करायचा निर्णय घेतलेला आहे आणि असं असं तिचं नाव वगैरे 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 वगैरे. आणि माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांनी मला एकदाच पत्र लिहिलं आणि ते त्या पत्राचं उत्तर होतं. अत्यंत आनंद झालेलं. गीतांजली, तू कुठली मूळची? मी मुंबईची. मी रुयामध्ये होते आणि मी एकांकिका स्पर्धा वगैरे ह्याच्यात सगळ्यात भाग घ्यायचे. म्हणजे चंदू सर, चंद्रकांत कुलकर्णीच्या हाताखाली काम केलं होतं. एक नाटक केलं होतं सती नावाचं. मी मॉबमध्ये वगैरे असायचे. आणि मला तेव्हा असं त्या नाटकाविषयी आकर्षण वाटलं. आणि लहानपणापासून तसं आपण सगळेच जण काम करत असतो ना, गणपतीत वगैरे. म्हणून हे मला शिकायचं आहे असं वाटलं मला. आणि मी लास्ट इयरला होते जेव्हा NSDची ॲड पाहिली आणि म्हणलं मला इकडे जाऊन शिकायचं आहे. म्हणजे घरच्यांकडनं काही परवानगी नव्हती, पण मला हे कळलं होतं की स्कॉलरशिप आहे NSDला. तर म्हणजे घरच्यांनी परवानगी नाही दिली तरी आपण जाऊ शकतो आणि सर्व्हाइव्ह करू शकतो. आणि माझं फॉर्च्युनेटली माझं सिलेक्शन झालं आणि मला खूप फायदा झाला NSDचा आणि व्हेरी थँकफुल. मी आज जे काही काम करते ते NSD मुळेच करते असं मला वाटतं. क्या बात आहे. आणि ज्यावेळेला ज्युनियर होती मला ती. अच्छा, ज्युनियर होती. हा, ज्युनियर होती. 1 वर्षानंतर आली. आणि मी खूप लहान होते तेव्हा. मी 20च वर्षाची होते आणि तो 28 वर्षाचा होता. त्यामुळे आय थिंक इट वॉज मोर ऑफ अ फादर फिगर. ही स्टील लिव्स. नाही, खरं खूप गंमतशीर रिलेशनशिप आहे आमचं असं मला वाटतं. कारण मी बऱ्याच वेळेला असं म्हणतो की आय हॅव ग्रूम्ड हर, असं फिलिंग येतं काही काही वेळेला. आणि तिच्या बोलण्यातनं येतं ते. काही काही वेळेला ती असं म्हणते की मला हे माहिती नाही की हे नक्की माझं मत आहे का तुझं मत आहे म्हणून माझं मत आहे. कारण त्याचा एक भाग असा आहे की थोडी डॉमिनेटिंग पर्सनॅलिटी माझी आहे. माझी बरीच डॉमिनेटिंग पर्सनॅलिटी. ऑल ड्यू रिस्पेक्ट, जर का आपण म्हटलं की रंग दे बसंतीमध्ये आमिर खान स्वतः पण होता, इतरही 4 तरुण होते, पण अख्ख्या पिक्चरला तू डॉमिनेट केलंस थोड्याशा सीनमध्ये. आता मग संसारात तर करणारच ना. तर काय कुठल्याही माणसाचे जेव्हा स्ट्रॉंग लाईक्स आणि डिसलाईक्स असतात की मला हे आवडतं मला हे नाही आवडत, हे जेव्हा अत्यंत ठाम मतं असतात त्यावेळेला तो माणूस थोडासा डॉमिनेटिंग होतो असं मला वाटतं. आणि जर तिच्यासारखी मुलगी असेल की ती खूप सबमिसिव्ह आहे बाय नेचरच, ती
ऐकते, ऐकून घेते आणि तिला म्हणजे काय म्हणूया त्याला की ऐकण्याची प्रवृत्ती आहे तिच्यात असं. तर त्यामुळे नॅचरली ग्रूमिंग होतच. एक जर डॉमिनेटिंग असेल आणि दुसरी जर असेल, आणि वयातलं अंतर अर्थातच 8 वर्षाचं अंतर आहे आमच्या दोघांमध्ये. सो त्यामुळे शिष्यत्व तू पत्कर किंवा न पत्कर, मी गुरुत्व पत्करलेलं हा माझा स्थायी भाव आहे. तेच म्हणलं की आय एम अ व्हेरी गुड फॉलोअर आणि इज अ व्हेरी गुड लीडर. त्यामुळे काही प्रॉब्लेम आले तरी मी तर शिष्यच आहे ना, त्यामुळे मला शिकायचंच आहे असं झालं. माझी आणि अतुलची पहिली ओळख म्हणजे कार्डिफला मराठी युरोपियन मराठी संमेलन होतं आणि समस्त युरोपमधले मराठी बंधू भगिनी एकत्र जमले होते मजा करायला, दंगा करायला, गाणी ऐकायला. आणि त्यावेळेला अनेक स्टार्स मराठीतले तिथे आलेले होते. आणि त्यामध्ये एक नाव होतं अतुल कुलकर्णी. लोकांची खूप अपेक्षा होती की आपल्याला एक स्टार भेटणार आणि आपल्याला खूप एक अभिनेता भेटणार जो आपल्याला त्याच्या ॲक्टिंगबद्दल सांगणार. आणि त्यांना एक सुखद धक्का त्यावेळेला बसला ज्यावेळेला स्टेजवरनं अतुल कुलकर्णी ह्या अभिनेत्याच्या रूपात त्यांना एक अस्वस्थ आत्मा दिसला ज्याला समाजाविषयी इतकी चाड आहे. आणि त्यांनी तो जे काय बोलत होता, लोक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, पिनड्रॉप सायलेन्स आणि स्टंड होऊन अशी ऐकत होती. आणि त्यांनी तिथे खूप चांगल्या गोष्टींसाठी तिथे खूप चांगलं आवाहन देखील केलं लोकांना. आज ते आवाहन केलेल्या गोष्टी कुठपर्यंत पोचल्यात मला माहीत नाही, पण ते जे काही तू बोललास ते तुझं जे खुपणं होतं, सामाजिक खुपणं, आज खुपते तिथे गुप्तेच्या रसिकांना देखील ऐकायला मिळावं अशी माझी इच्छा. मला असं वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये एक नागरिक म्हणून आपलं इंट्रोस्पेक्शन बंद झालंय. म्हणजे एखादी गोष्ट जर वाईट घडत असेल तर ती वाईट घडणाऱ्या गोष्टीला कारण हे नेहमी मी माझ्या बाहेर शोधतो एक नागरिक म्हणून. मग कधी मी राजकारण्यांना शिव्या देतो, त्यांना टार्गेट करतो, कधी पोलिसांना टार्गेट करतो, कधी कुठल्या सिस्टीमला टार्गेट करतो, कधी आणखीन कशाला, मीडियाला टार्गेट करतो. परंतु ह्या प्रत्येक समस्येला कुठेतरी मी जबाबदार आहे, ही समस्या माझ्यापासून सुरुवात झालेली आहे हे विसरतो. मला असं वाटतं की भारत म्हणून ही एक सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि आपलं झालंय कसं की एकीकडे प्रॉस्पेरिटी, खूप पैसा दिसतो आहे आपल्याला. जेव्हा हे कॉम्बिनेशन होतं की एकीकडे खूप पैसा आणि दुसरीकडे तुमचं भान जाणं, सामाजिक भान जाणं, हे फार लिथल कॉम्बिनेशन आहे. आणि ह्याच्यातनं प्रचंड मोठा केऑस होतो. हे इतिहासाने वारंवार सिद्ध केलेलं आहे. तुम्ही ग्रीक जर इतिहास काढून बघितला तर त्यांचा नाश कशाने झाला हे जर आपण पाहिलं तर भारताची स्थिती त्याच्यापेक्षा फार वेगळी नाही असं तुमच्या लक्षात येईल. राजेशाहीमध्ये यथा राजा तथा प्रजा असं म्हटलं जातं. लोकशाहीमध्ये यथा प्रजा तथा राजा असं असतं. आणि हे मला वाटतं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. राजकारणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राजकारणात तुम्हाला रस घ्यायला पाहिजे. तुम्ही मुलांना हे सांगणं बंद केलं पाहिजे. फेसबुकवरती लिहिणं बंद केलं पाहिजे की आय हेट पॉलिटिक्स. नो, यू कॅनॉट अफोर्ड टू हेट पॉलिटिक्स. यू हॅव टू टेक इंटरेस्ट इन पॉलिटिक्स. कुणाला मत द्यायचं आणि मत द्यायचंच हा तुम्ही 5 वर्ष विचार करायला पाहिजे. 5 तासात हा निर्णय होत नाही इलेक्शनच्या दिवशी. किती छान बोलास. खरं, अगदी खरं, अगदी खरं. गीतांजली, आपण पुढच्या सेगमेंटमध्ये तुला हे विचारणार आहोत की ह्याची बायको असणं म्हणजे अतुलची बायको किंवा अशा नटाची बायको असणं किंवा त्याच्या खुपणाऱ्या काय गोष्टी आहेत. पण मला असं विचारायचं आहे की एका स्टारची बायको असणं ह्याच्या पाठीमागे काही खुपणं आहे की नाही? मी खूप इंडिव्हिज्युअल आहे आणि मला असं वाटतं तोही तसाच आहे. आणि आम्ही कधीच असं कपल म्हणून फारसं कुठे जात नाही किंवा अगदीच मित्र, जवळचे नातेवाईक ह्यांच्याचकडे कपल म्हणून जातो. मला तसंच आवडतं. आणि मी असं त्यांनी साडी आणावी वगैरे अशी अपेक्षा नाही करत. मी माझे कपडे स्वतः जाऊन आणते. मी कारण अगदी असं ऐकत बसलो होतो की काय खुपतंय असं ती आता सांगेल असं. कारण तुझ्याबद्दल परत एकदा विचार. नाही, पण असं बायको म्हणून काहीतरी असणारच नाही इच्छा की पण ते स्टार म्हणून नाही, एक माणूस म्हणून मला खूप गोष्टी खुपतात. त्याच्या अनेक आहेत. काय 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 आमच्या एक एस्थेटिक्स च्या प्रोफेसर होत्या, निभा जोशी म्हणून. त्यांनी अतुलला म्हटलं होतं डेंजरसली प्रिसाइज अँड आय थिंक ही इज. हे मला त्याचं खुपतं. म्हणजे चुका असाव्यात
अनसेड काही गोष्टी असाव्यात आणि चुका खूप सुंदर असतात असं मला वाटतं. खूप छान, खूप छान. अतुल, काय सांगशील? ती हे वाक्य मला नेहमी आठवण करून देते ह्या वाक्याची. त्या म्हणाल यू आर फ्रायटनिंगली प्रिसाईज. आणि त्यावेळेला मला त्याचं कौतुक वाटलं होतं, कारण त्यातला मी प्रिसाईज हा शब्द जास्त डोक्यात ठेवला होता. फ्रायटनिंगली प्रिसाईज हे मी कमी डोक्यात ठेवलं होतं. मला माहिती नाही, थोडा म्हणजे तो स्वभाव असा आहे की मला असं फार वाटतं की नाही, तुम्ही परफेक्शनचं हे ठेवलं पाहिजे, तुम्ही एक्सलन्स चा विचार सतत डोक्यात ठेवला पाहिजे. मग साधी जरी गोष्ट असली तरी तो विचार ठेवला पाहिजे, कारण तुम्ही जर थोडं लूज पडलात, तुम्ही जर चुका करायला ठीक आहे, काही बिघडत नाही, असं झालं तरी चालेल, तसं झालं तरी चालेल असं म्हटलं, तर जेव्हा तुम्ही एका मोठ्या पर्स्पेक्टिव्हमध्ये विचार करता त्यावेळेला मला असं वाटतं की तुमची प्रगती, तुम्ही जसा जन्मला तसाच मेला तो कसला मानव, त्याला काय अर्थ आहे? ते काहीतरी त्याच्यात थोडंसं चांगलं किंवा वाईट काहीतरी, त्यांनी काहीतरी आणि त्यांनी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे, काहीतरी एक्सलन्सचं थोडंसं ठेवलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही असं तुमच्या डोक्यामध्ये असतं की हे चुकता कामा नये, त्याच वेळेला गोष्टी मला वाटतं थोड्याशा प्रगतीपथावरती जातात किंवा सुधारतात असं आपण म्हणू. आता बदल असा आहे माझ्यामध्ये की जो ती परवाच केव्हा तरी म्हणत होती की गेल्या काही दिवसात तू थोडा बदललायस किंवा सॉफ्ट झालायस वगैरे वगैरे वगैरे. पण मला असंही आता वाटायला लागले की नाही, कदाचित असं नाही असू शकत, कारण शेवटी ते बरोबर नाही हे मला वाटतंय. ते मला वाटणंच बरोबर असेल असं नाही कदाचित. मी कितीही त्याचं लॉजिक पूर्णपणे देऊ शकत असलो तरी सुद्धा ते वाटणं बरोबरच असेल असं नाही. ते माझं लॉजिक आहे, ते माझं लॉजिक आहे. बरोबर. आणि त्या क्षणी मी लोकांना पटवून देऊ शकत असेल, पण कदाचित ते जे फ्रायटनिंग हा जो भाग आहे त्याच्यातलं भीती वाटण्या इतकं प्रिसाईज, तर ती भीती न वाटता मी प्रिसाईज होऊ शकेन का, असा प्रयत्न मी नक्कीच करायला पाहिजे असं मला वाटतं. क्या बात आहे, क्या बात आहे. बघा, पुन्हा एकदा थोडा ग्रो झालेला, अजून ग्रो झालेला अतुल आम्हाला ऐकायला मिळतोय. असो, आता प्रेमाची गोष्टकडे येऊया. प्रेमाची गोष्ट, सागरिका घाटगे आणि अतुल कुलकर्णीचा चित्रपट येतोय. सागरिका घाटगे म्हणजे तिच्यात काहीही खोपण्यासारखं नाही असं कसं, असं विचारायचंच नाही. अरे असं कसं असू शकतं? मला, मी इथे बसून म्हणजे आम्हाला लोकांना खूप इच्छा आहे बघायची की इतकी गोड जोडी, ती दिसते सुंदर. सागरिका सारखी मुलगी तुम्हाला जे शिकवून जाते पटकन, ते हे की ती इतकी पटकन काही काही गोष्टी गोड करून जाते, कारण त्या ठरलेल्या नसतात. प्रत्येक वेळेला ती गोष्ट बरोबरच असेल का? नसेल. पण मग दिग्दर्शक आहे ना, आणि जेव्हा सतीश सारखा दिग्दर्शक असतो त्यावेळेला तर तो नक्कीच त्याला जे हवं ते बरोबर त्यातलं काढून घेतो, त्याला डिरेक्ट करतो. त्यामुळे सागरिकाच्या साठी जर सतीश सारखा दिग्दर्शक असेल तर फार बहार येते. आणि प्रेमाची गोष्ट मध्ये मला असं वाटतं की हे जे आहे ते लोकांना खूप आवडेल. एक तर पहिल्यांदी मी अख्ख्या म्हणजे 10 वर्षाच्या माझ्या सिनेमाच्या करिअरमध्ये मी पहिल्यांदा एक रोमॅन्टिक रोल करतो आहे. माझ्याकडे बघून असं वाटत नाही की मी फार रोमॅन्टिक माणूस आहे, पण मी आहे. बघा, पटेल तुम्हाला. नाही, तू ते अभिनेता चांगला असल्यामुळे तू आम्हाला नक्की पटवशील. नाही, त्याच्यात स्वतःत होणारे बदल पण खूप असतात. गीतांजलीनी मला नटरंगच्या वेळेला एक अशीच सूचना केली होती जी मला फार उपयोगी पडली. नटरंगाचा जो दुसरा भाग आहे नाचाचा, त्यावेळेला ती म्हणाली की तू बाकी सगळं करशील, मला खात्री आहे, तू शरीरावर काम करशील, तू हातवारे हे ते सगळं करशील, तू म्हणाली एक गोष्ट लक्षात ठेव, फार कणखर आहेस माणूस म्हणून. पुरुष ज्या पद्धतीने असतात, भारतीय पुरुष, बरोबर, अत्यंत कणखर आहेस. सगळ्यात मुख्य गोष्ट एक लक्षात ठेव, तू आधी स्त्री हो आतनं, तू थोडासा मऊ हो. वा वा वा. म्हणजे तुला तो नाचा खऱ्या अर्थाने करता येईल, खऱ्या अर्थाने दिसेल. कारण तितकाच व्हल्नरेबल तो गुणा पण झालेला आहे, तेव्हा तो बिचारा झालेला आहे काही काही प्रसंगामध्ये. वा. ते तू डोक्यात ठेव, तो सॉफ्टनेस आण आतमध्ये. आणि त्या सूचनेचा मला प्रचंड तिच्या उपयोग झालेला होता. तर सांगायचा मुद्दा हा की त्या रोमॅन्टिसिझम मध्ये असणारा जो सॉफ्टनेस आहे, ते जे एक प्रेमात पडणं आहे, ते व्हल्नरेबिलिटी जी आहे त्या प्रेमात पडणं, कारण तो एकदम
कसा बिचारा होऊन जातो ना माणूस, कुणीही कितीही कसाही माणूस असो, प्रेमात पडला की तो बिचारा होऊन जातो. जोपर्यंत ती मुलगी त्याला हो म्हणत नाही किंवा तो मुलगा तिला हो म्हणत नाही तोपर्यंत ते नसतात, ते काहीही करायला तयार असतात, ते वेगळे व्हायला तयार असतात, म्हणजे स्वतःपेक्षा वेगळं काहीतरी व्हायला तयार असतात, ते समोरच्या सारखे व्हायला तयार असतात. आणि मला की प्लीज एकदा म्हण ना आय लव्ह यू असं होऊन जातं. तर मला असं वाटतं की ते माझं कधीच आयुष्यात माझ्या झालं नव्हतं, हे महत्वाचं. हा, आणि त्यामुळे ते पडद्यावर आणणं आणि ते होणं, ते करणं, माझ्यावरती एक अख्खं रोमॅन्टिक गाणं शूट होणं, मला फार मजा आली प्रेमाची गोष्ट करत. बरं गीतांजली, एक आपला नवरा एकदम उठतो आणि काय शेतीच काय घेतो आणि मग उठतो आणि मधूनच एकदम NGOच काय चालवतो आणि मग एकदम वाचनच काय करतो, तर ह्या गोष्टी खूपच नाहीत कुठे तुला? मला कधी कधी वाटतं शेती की आमचं जे वनकुसवडेची जागा आहे त्याच्याविषयी किंवा शिक्षणाविषयी असं नाही वाटलं, कारण काय मी सुद्धा त्याच्यात माझा सुद्धा खूप सहभाग होता त्या निर्णयात. पण कधी कधी तो असं खूप लेख वगैरे लिहितो तेव्हा मला खूप वाटतं की कशाला वेळ वाया घालवतो आणि लेख वगैरे, कुठे आता त्या समाजाला सुधारायला जायचं वगैरे, जाऊ दे, तू तुझं काम कर, आपण आपलं इतकं वेगवेगळं काम करतोय ते आपण करूया. पण एकदा मला शेखर गुप्ता इंडियन एक्सप्रेसचे जे एडिटर आहेत ते भेटले होते आणि ते त्याच्याशी बोलत होते आणि मी ऐकत होते आणि त्या क्षणी मला रिअलाइज झालं की अरे हा तो इतका वेगवेगळ्या विषयी लिहितो आणि अनालिसिस करतो त्या गोष्टींचं, म्हणून नुसतं फक्त एक नट म्हणून तो नाही माहिती आहे लोकांना. आणि जे मला आवडतं, मला स्वतःला असं नाही आवडणार की मला फक्त एक नटी म्हणून कोणीतरी ओळखावं. मला अरे हे सुद्धा करते, ती ते सुद्धा करते, म्हणजे एक आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. आपण फक्त हा दिग्दर्शक मला कास्ट करेल की नाही आणि मी इथे दिसेन की नाही आणि मी पेस्ट्रीवर येईन की नाही ह्याच्यात नाही अडकावं असं मला वाटतं. कारण मला उलट वाटतं अभिनय आपण त्याच्यामुळेच करू शकू की आपण वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या लोकांशी बोलू, त्यांचे अनुभव जाणून घेऊ आणि एम्पथाइज करू, नुसतं डॉक्युमेंटेशन असं नाही. तिचं एकच फक्त म्हणणं आहे की तू निदान 4 बायका कर, एक वन कुसोड्याचं सांभाळायला, NGO सांभाळायला, एक घर सांभाळायला, सगळं मिळून. काही काही वेळा मला कळतं, कारण माझं होतं कसं की एक प्रोजेक्ट सुरू करायचा, लोकांना कामाला लावायचं आणि आपण दुसरीकडे जायचं, असं होतं माझं थोडंसं. आणि त्यामुळे तिच्यावरती बऱ्याच वेळेला प्रेशर येतं. तिने आता ते मला वाटलं की ती ते खुपतं म्हणून सांगेल असं, परंतु ते तिने सांगितलं नाही. पण तिचा अशी एक ऑफर आहे ज्याचा मी गांभीर्याने विचार करतो. बघा पुन्हा पुन्हा बघा लोक, हो प्रेमाची गोष्ट की काय बदल करू शकते ही प्रेमाची गोष्ट, असा माणूस वाटलं होतं का अतुल कुलकर्णी की मी या गोष्टीचा विचार करतोय? वा, मी शोधून देईन वाटल्यास. नाही मला पण अगदी मी मान्य. ती आमची एकमेकांना कायमची ऑफर आहे की मी तुला एक माझ्यापेक्षा चांगला नवरा शोधून देईन, तिचं म्हणे की माझ्यापेक्षा चांगली बायको शोधून. कन्यादान करू शकतो ना. तमे तो गवेरा का पूत गणेश तम बिन घडी ना सधे. मी तुला इतकी वर्ष सांगत आलोय की नाही, या सगळ्या खुपणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या बदल. आता इतक्या सगळ्या लोकांकडनं जाहीरपणे ऐकलेलं आहेस, तर आता ते थोडासा बदल. हो म्हणला.